पैलवान जॉनी भाई, अध्यक्ष सूड टायगर ग्रुप, सर्वांना विनंती त्यांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं पूजन करावं। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती थोडीशी साईडला। गोपाल कृष्ण भगवान की जय। बोला गोपाल की जय। कृष्ण भगवान की जय। कृष्ण भगवान की जय। गोपाल समाजाचा विजय असो। श्री कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण भगवान की जय। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। गोपाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय गवाने साहब तुम आगे बढ़ो, धीरे धीरे बोलो। हाथी घोड़ा पार की जय। हाथी घोड़ा पार की एकदम जबल है ना, थोड़ा पूरा चलो चलो लो आगे लो। संधी ह्या निमित्त मला आली, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गवाणे। माननीय संजय भाऊ गव्हाणे साहेब। बोला गोपाळ कृष्ण भगवान की। यानंतर सर्वप्रथम मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील गोपाळ समाज बांधवांना शुभेच्छा देतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे एकत्रित आले आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। जोपर्यंत समाज संघटित होत नाही, आपल्या मागण्या मागत नाही, आपले प्रश्न मांडत नाही, तोपर्यंत कुठल्याही शासन दरबारी त्या मागण्या स्वीकारल्या जात नाही। म्हणून या आमच्या काही महाराष्ट्र राज्याच्या सरकारला आमच्या मागण्या आहेत की साहेब, जशा तुम्ही इतर समाजाला न्याय देता तसा आमच्याही या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। आणि जसं आमच्या काही फार मोठ्या मागण्या नाही आहेत साहेब, पण जसं प्रत्येक समाजांना यांनी आत्तापर्यंतच्या सरकारमध्ये जसे काही समाज हॉल दिले आहेत तसा समाज हॉल आम्हाला देण्यात यावा। गोपाळ समाजाचं स्वतंत्र महामंडळ स्थापित करून देण्यात यावं, किंवा MLCमध्ये आमच्या समाज बांधवाचा एखादाच आमचा एक समाज बांधव MLCमध्ये घ्यावा। काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमचा एक नगरसेवक अडॉप्टेड नगरसेवक म्हणून घ्यावा। अशा छोट्या छोट्या मागण्या जोपर्यंत आमच्या समाजातून काही समाज बांधव शासन दरबारी जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाची प्रगती होणार नाही। म्हणून आमची प्रथमतः हीच मागणी आहे की आमच्या समाज बांधवांना आपण आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करावा। हाच मी मेसेज महाराष्ट्र राज्याच्या सर्व जनतेला देण्याचा प्रयत्न करतो। सर, बऱ्यापैकी आमचा जो गोपाळ समाज आहे हा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आणि अजून इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे, पण सर्वात जास्त गोपाळ समाज हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। आणि जसं तुम्ही विचारलं की गोपाळ समाजाची लोकसंख्या किती आहे, तर सर मागे 2023मध्ये आम्ही पर्सनली आमच्या संघटनेच्या वतीनं जनगणना केली होती। त्या जनगणनेमधून आम्हाला कळालं की अंदाजे आमची गोपाळ समाजाची संख्या 25 लाखापर्यंत आहे। जी आमच्यापर्यंत जो डेटा आला तो तर होऊ शकतो त्यापेक्षा जास्त आमचा समाज बांधव असू शकतो। म्हणून आमच्या या 25 लाख समाज बांधवाला सुद्धा न्याय मिळावा म्हणून आम्ही ह्या छोट्या छोट्या प्रोग्रामच्या माध्यमातून हे असे आज आम्ही प्रथमतः एवढी मोठी रॅली काढली या मुंबई नगरीमध्ये। अशा रॅल्या आम्ही आता इथून पुढे नेहमी काढत राहणार आणि तुम्हाला शब्द देतो की यापेक्षा भव्य दिव्य प्रोग्राम येणाऱ्या विधानसभेच्या आधी आम्ही घेणार आहोत। 2016 पासून माझे मित्र सहकारी बंधू संजय गव्हाणे साहेब गोपाळ समाज हित महासंघाचा कार्यक्रम घेत आहेत। 25 लाख लोकांची लोकसंख्या असणारा हा समाज आजपर्यंत नेतृत्वहीन होता आणि त्या समाजाला 2016 पासून एक व्यासपीठ माझे मित्र संजय गव्हाणे साहेब आणि त्यांचे सहकार्य यांनी तयार करून दिलेलं आहे। कोणताही समाज
पुढे जाण्यासाठी संघटन आवश्यक असतं, कारण समाजाचे विविध प्रश्न असतात. त्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि त्या प्रश्नांना न्याय देणं याची भूमिका हा महासंघ गेली अनेक वर्ष करत आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीतला कौटुंबिक मेळावा एका समाजाचा नवी मुंबईमध्ये होत आहे आणि या मेळाव्यामधून समाज पुढे कसा घेऊन जाईल आणि कसा तो प्रगती करेल या संदर्भातला मेसेज संजय गव्हाणे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिलेला आहे. नाही, नक्कीच त्यांच्या भावना खूप तिखट होत्या. समाजासाठी त्यांनी भावना मांडल्या आणि माझ्या वतीने मी त्यांना नक्कीच शब्द देईन की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत कार्यशील आहेत, न्याय देणारे आहेत. त्यामुळे त्यांनी जेवढे प्रश्न मांडले ते प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला त्या निमित्ताने शब्द देईन की त्यांनी जे त्यांच्या अडचणी आहेत किंवा हा जो गोपाळ सामाजिक संघटना आहे या समाजाच्या ज्या प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवण्याचा मी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करेन. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत ते आजपर्यंत त्यांच्यापर्यंत जेवढे विषय आम्ही नेलेले आहेत, नवी मुंबईतून असेल, महाराष्ट्रातून असेल, ते सर्व प्रश्न त्यांनी 100% सोडवलेले आहेत.